चला मुलांनो, आता आपण बघूया जो काही डेसिमलचा आपण व्हिडिओ समजून घेतला त्या आधारावर आपण प्रश्न घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे फाइंड प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन 4.649. तर 9 चा प्लेस व्हॅल्यू आपल्याला करायचा आहे. 9 चा प्लेस व्हॅल्यू तर काय होईल 0.009. ओके, 0.009. आता दुसरा प्रश्न आहे 0.231 मायनस 0.02. तर मायनस करायचं आहे तर एका खाली एक आपलं डिजिट आले पाहिजे. तर इथं काहीच नाही म्हणजे काय आहे 0. ओके, तर मायनस करूया आपण. 1 मधून 0 गेला 1, 3 मधून 2 गेला 1, 2 मधून 0 गेला 2, डेसिमलच्या खाली डेसिमल 0 ला 0. ओके, चला पुढचं उदाहरण. द सम ऑफ 7.7, 7.07, 7.007 and 77.0077. ते खाली एक आपण मांडणी करूया. 7.7 प्लस 7.07 प्लस 7.007 प्लस 77.0077. बस प्लस आणि मायनस मध्ये एका खाली एक डिजिट आले पाहिजेत. 7 ला 7 वरती काहीच नाही म्हणून 0 लिहू आपण. ज्या ठिकाणी काहीच नाही तर आपण 0 लिहून घ्यायचं. 7 ला 7, 4 7 7 14 ला 4 कॅरी 1, 7 4 8, 7 ला 7 डेसिमल ला डेसिमल 7 4 ला 28 कॅरी 2 आणि हे 9. ओके, 98.7847. आता पुढचं उदाहरण आहे सबट्रॅक्ट 27.87 मायनस 14.34. आता हा जो प्रॉब्लेम आहे हा जवाहर नवोदय विद्यालयाच्या 2013 मध्ये आलेला होता. ओके, तर आता हा बघूया. एका खाली एक मांडणी केली आपण. 7 मधून 4 गेले 3 राहिले, 8 मधून 3 गेले 5 राहिले, डेसिमलच्या खाली डेसिमल. ओके, 7 मधून 4 गेले 3 आणि 2 मधून 1 गेला 1. पुढचं उदाहरण बघूया आपण. 0.3636 डिवाइड बाय 0.06. बघा 0.3636 डिवाइड बाय 0.06. लक्षात घ्या, डिव्हिजन करत असताना व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं डिव्हिजन करायचं. आता खालचा जो नंबर आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. हा क्लिअर असला पाहिजे. म्हणजेच इथं डेसिमलच्या समोर 2 डिजिट आहेत म्हणजे 2 डिजिट आहेत. 2 डिजिट गेल्यानंतर वर पण काय होईल डेसिमल 2 डिजिट समोर जाईल म्हणजेच 36.36 होईल. बरोबर आहे. डिव्हिजन करू शकतो आपण. 6 1 जा 6, 6 6 जा 36, डेसिमल ला डेसिमल 6 0 0, 6 6 जा 36, 6.06. हा 1997 ला आलेला होता. पुढचा जर उदाहरण घेऊया आपण. 1998 ला हा जवाहर नवोदय विद्यालयाच्या एक्झाम मध्ये आलेला होता. तर 3 मल्टिप्लाय 12 अपॉन 10. तर 12 3 जा 36 डिवाइड बाय 10. तर 10 न कसं डिवाइड करायचं हे सांगितलं होतं तुम्हाला. तर एक 0 आहे तर 1 प्लेस सोडून पॉइंट द्यायचा झाला. ओके, चला पुढचं उदाहरण बघूया. द प्रोडक्ट ऑफ 2 0.2 0.02 and 0.002 is equal to. आता हा 2000 मध्ये आलेला होता प्रश्न. काय करूया आपण. 2 प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे काय बेटा गुणाकार करणं. त्याचा गुणाकार किती तर 2 मल्टिप्लाय 0.2 मल्टिप्लाय 0.02 मल्टिप्लाय 0.002. आता इथं काय करणार आपण डेसिमल आपण लक्षात घ्यायचं नाही. तर 2 2 2 2 याचा मल्टिप्लाय करू आपण.
2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 लिहून टाकला, बरोबर आहे. आणि यानंतर डेसिमल किती अंक आहे समोर बघूया. डेसिमलच्या समोर इथं 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 2 3 4 5 6 डेसिमल दिला, झाला आपला उत्तर. समजलं. पहिल्यांदा मल्टिप्लाय मध्ये काय करायचं की मल्टिप्लाय मध्ये पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा, त्यानंतर डेसिमलचा आपण विचार करायचा. ओके. आता बघा आपण 3.2 मल्टिप्लाय समजा 1.5 आहे, तर पहिल्यांदा काय करतो आपण मल्टिप्लाय करून घेतो. काय करतो 5 2 जा 10 कॅरी 1, 5 चा 15 1 16 0, हे पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्यायचा, नंतर डेसिमल द्यायचा. आता इथे 1 2 म्हणजे 4.80. ओके, अशा पद्धतीने केलेला आहे. आता पुढचं उदाहरण बघा. 61/10,000 कॅन बी चेंज इनटू डेसिमल. 61/10,000 मी व्हिडिओ मध्ये शिकवत असताना सांगितलेलं आहे की 10,000 ने डिवाइड करतो म्हणलं की 4 झिरो आहेत, म्हणजे 61 आहे, तर याला काय होईल 1 2 3 4.0 म्हणजे डेसिमलच्या समोर 4 डिजिट आले पाहिजेत. डेसिमलच्या समोर 4 डिजिट आले पाहिजेत म्हणजे 0.0061 असं आपण लिहू शकतो. सिंप्लिफिकेशन करूया आपण. सिंप्लिफिकेशन ऑफ 33.33 डिवाइड बाय 1.1. आता खालचा आपण क्लिअर करूया. 1.1 म्हणजे काय होईल, 11 जर केला 1 डिजिट समोर गेला, 1 डिजिट समोर गेला, तर वरचा पण 1 डिजिट समोर जाईल, म्हणजे काय होईल 333.3 होईल. ओके. तर 11 1 जा 11, 11 3 जा 33, 11 0 0, डेसिमलला डेसिमल, 11 3 जा 33, 30.3 उत्तर येईल याचा. तर हे जे प्रश्न आहेत हे सगळे जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये आलेले होते, ते आपण सरावासाठी घेत आहोत. 77/5 याला डेसिमल मध्ये लिहायचं आहे, तर काय होईल बघा. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 2 उरले, 5 5 जा 25, 2 उरले, डेसिमल पॉइंट दिला झाले 20, 4 5 4 जा 20, 15.4 हे उत्तर येईल. आता सराव झाल्यानंतर हे व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर बघा 0.067 डिवाइड बाय 15 आहे, बरोबर. करूया आपण. 0.067 डिवाइड बाय 15, 15 1 जा 15, 15 0 0 पॉइंट दिला, 15 0 नंतर 6 घेतला, 15 0, तर 15 3 जा 45, 15 4 जा 60, बरोबर आहे. 15 4 जा 60, उरले किती 7 झाले 70, 15 4 जा 60. ओके, बस इथपर्यंत आपण उदाहरण करूया. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. द डिफरन्स ऑफ द प्लेस व्हॅल्यू, द डिफरन्स ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ टू सेवन्स है ना, हे 7च्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. तर पहिल्या 7चा काय होईल बेटा, पहिल्या 7चा काय होईल 70, या 7चा 70 येणार ना, 7चा 70 होईल, आणि त्या 7चा काय होईल बेटा 0.07. तर यांचा काय होते आपला काढायचा काय डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे मायनस, मग 70 मायनस 0.07, वरती काहीच नाही म्हणजे 0.00 लिहून टाकू आपण. तर आपण जसं मायनस करतो त्याच पद्धतीनं मायनस करायचं आहे. त्याला उत्तर
69.93. ओके, फाइंड नंबर. आता नंबर शोधायचा आपल्याला. आता इथे एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे. कोणता फॉर्म दिलेला आहे बेटा? हे एक्सपांडेड फॉर्म मध्ये दिलेला आहे. याचा नंबर शोधायचा आहे. तर बघूया आपण. 0.07 म्हणजे 100 साला, 0.3 10 साला, 0.009 1000 साला. इथे 5 आहे म्हणजे 5 पहिल्यांदा आली. पॉइंट 10 कोणता आहे? 3. 100 कोणता आहे? 7. आणि हे कोणता आहे बेटा? 1009. तो नंबर कोणता आहे? 5.379. ओके, त्याचबरोबर फाइंड नंबर इथं बघायचं आपल्याला. 2/100 आहे म्हणजेच काय आहे? 100 प्लेस वरचा आहे. इथं 3/10 10 प्लेस वर, आणि इथं 4/1000 म्हणजे 1000 प्लेस वर, म्हणजे 0.3 10 प्लेस 3 100 प्लेस 2 आणि 1000 प्लेस 4. ओके, अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे सर्व प्रॉब्लेम कधी होतील? ज्यावेळेस सराव होईल त्यावेळेस. ओके.